आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा समारोप। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय नानाभाऊ, प्रदेशाध्यक्ष सन्माननीय विलासभाऊ, माजी केंद्रीय मंत्री, नवनियुक्त बिनविरोध म्हणून झालेले खासदार अंडोरे साहेब, आदरणीय मोघे साहेब, आमच्या ज्यांचं उत्कृष्ट असं आता आपण सगळ्यांनी विचार ऐकले, विशंबर चौधरी साहेब, पाटील मॅडम, सर्व मान्यवर, माणिकराव भाऊ, आमचे नसीम खान साहेब, सुनील भाऊ, सर्व मान्यवर आणि मित्रांनो, आजचा कार्यक्रम खरंच आपल्या सगळ्यांना जे जे काही मार्गदर्शन झाले त्यातून तुम्ही स्फूर्ती आणि उत्साह घेऊन आता जाणार। निवडणूक तोंडावर आलेली आहे, फार काही दिवस राहिले नाही, पुढच्या 10 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल। आता काही भाषणाचे मुद्दे तुम्हाला मात्र नक्की या ठिकाणी मिळाले। महाराष्ट्रात तर आपण म्हणाला तशी परिस्थिती आहेच, फक्त आम्ही सगळ्यांनी मिळून जरा बरोबर गेलो। आणि मी तुम्हाला सांगतो, हे काही लोक आमच्या सगळ्यांच्या असणार, अलीकडे खूप चर्चा चालली, ते अशोकराव चव्हाण गेल्यानंतर रोज काही ना काहीतरी बातम्या सुरू झाल्या, हे जाणार ते जाणार। मी तुम्हाला महाराष्ट्राच्या तमाम लोकांच्या पुढे सांगतो, मला मुद्दा मी तो विषय सांगायसाठी आलो। अरे या राज्यामध्ये मी आमच्यासारखे माणसं अनेक वर्ष आमदार आहे, मी तुम्हाला या सगळ्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वापुढे सांगतोय, कोणाच्या काही अफवा असू दे, वरेट्टीवार मरेपर्यंत काँग्रेसमध्ये राहील, अफवावर विश्वास ठेवू नका, अफवावर विश्वास ठेवू नका। कोणी हेच वाक्य म्हटलं पाहिजे, मरतपर्यंत शब्द फिरवता गोड 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 इकडून तिकडून, म्हणजे असे शब्दाचा छल करू नका। शपथ घ्या, मरतपर्यंत आम्ही काँग्रेसमध्ये राहू, ही शपथ घेतली नाही, मग त्याच्यावर विश्वास राहील, घ्या हात करू। कोणाच्या कोणा शंका कुशंका, याचं नाव त्याचं नाव, सगळा गोंधळ आणि कोबळ, काही गेला गेला त्याचा गेला गेला, संपला विषय। एकता राहिली आणि अनुभव झालेत ना सन्माननीय अंडोरे साहेब। अरे एवढे विषय चर्चेचे आहेत, पुरा महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा काहू माजला, शेतकरी आत्महत्या करतोय। आज परवा आता आमची अतुलराववर चर्चा झाली, या देशातील निर्यात आणि आयात घट झाला। निर्यात कधी होते, इथली मागणी कमी झाली तर उत्पन्न कमी झालं तर, आणि आयात कधी कमी होते, इथली मागणी कमी झाली, म्हणजे देश पुढे प्रोडक्शन कमी झालंय। या देशातील उद्योगामधला प्रोडक्शन उत्पन्न कमी झालंय, परदेशामध्ये आपण पाठवू शकत नाही, आणि आपली खरेदी करण्याची कुवत कमी झाली, म्हणून आपल्या देशामध्ये आयात कमी झालेला, देश उजाडतोय। रंगाबिला काय म्हणते त्याच्याकडे लक्ष देऊ नका। आता विश्वंभर साहेब, हम तो तयारी कर चुके, मी तसाही 3 महिने जलात राहिलेला, तुम्हाला सांगतो। हे काही डुप्लिकेट पणाचे करतात ना, काल परवा आम्हाला सांगत असतात, आम्ही तशी तयारी केली पाहिजे, महाराष्ट्र देशामध्ये सत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही, आणि हे रंगाबिला तुम्हाला दिसणार नाही। किती विषय काय, किती विषय सांगावे, तुमची मानसिकता असेल तर 10 मिनिट घेतो। आहे शेवट आहे ना, मी अनेक जण पाहिले होते, आपले घेऊन बाहेर पडले होते, जरा पिशवी घेऊन। तुम्ही या शिबिरातून, आणि उद्याचं शिबिर, उद्याला तुम्हाला अनेक या उपस्थित नेत्यांना, लोकांना मार्गदर्शन करायचं, लोकांना। म्हणून आम्ही नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो, आता 2च आपले विचार या देशाला आणि तुम्हाला करू शकतो। एक विश्वंभर साहेबांनी सांगितलं, गांधीचा आणि आंबेडकरांचा विचार आम्ही नेहमी मानत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।